हॅलो, आपण सिमिलॅरिटी हा चॅप्टर पाहतो आहोत. ग्रेड 10चा जॉमेट्री म्हणजेच मॅथ्स 2चा आपण सिमिलॅरिटी हा चॅप्टर पाहतो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो आणि प्रपोर्शन ह्या गोष्टींबद्दल थोडं रिव्हिजन केली होती. आपण त्या जे आधी शिकलेलो आहोत मागच्या स्टँडर्ड्समध्ये त्याच्याबद्दल रिव्हिजन केली होती. या व्हिडिओपासून आपण आपल्या ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करतो आहोत. सो आपला फर्स्ट पॉईंट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यातला रेशो म्हणजे काय या शब्दाबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, आधी आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो हे लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल हे आपण खूप लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असतो. 1/2 बेस इंटू हाईट. आता आपण काही ट्रायंगल्स पाहूयात आणि त्यांचं बेस हाईट काय असतं हे पाहून घेऊयात. हा माझा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. जर मला याचा एरिया काढायचा असेल तर तो कसा येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC कसं लिहिते मी पहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय पाहिजे? 1/2 बेस इंटू हाईट. मी बेसला B म्हणते, हाईटला H म्हणते. 1/2 B इंटू H. इथे काय आहे बेस तुमचा? तर बेस आहे BC. 1/2 इंटू BC हा तुमचा बेस आहे इंटू हाईट. आता इथं आपल्याला हाईट कुठं दिसते का? ही AB किंवा AC ही हाईट नाही. तर हाईट काय असते? परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम व्हर्टेक्स टू बेस. हा याचा व्हर्टेक्स आहे वरचा आणि तिथपासून आपल्याला एक परपेंडिक्युलर टाकावा लागतो BC वर आणि हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ती असते आपली हाईट. सो इथे हाईट आहे आपली AD. AD ही हाईट आहे, BC हा बेस आहे. सो इथं आपल्या एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा फॉर्म्युला होतो 1/2 इंटू BC इंटू AD. आता आणखीन एक पाहूयात. राईट अँगल ट्रायंगल घेतला मी PQR. तर याचा एरिया काय असेल? एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. गुड. 1/2 आहे, बेस काय आहे? QR. हाईट काय आहे इथे? तर इथे ऑलरेडी आपल्याला एक परपेंडिक्युलर डिस्टन्स दिसतंय जे आहे PQ. सो this is my formula for area of triangle PQR. 1/2 इंटू QR इंटू PQ. आता आपण आणखीन एका प्रकारचा ट्रायंगल पाहूयात. XYZ. एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पहा इथे बेस आहे YZ 1/2 इंटू YZ इंटू हाईट काय बरं? आता पुन्हा तोच रूल फॉलो करायचा. X वरून इकडे आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचा आहे. आता परपेंडिक्युलर तर असं तिरका नाही येणार, परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन यायला हवी X मधून खाली. हे डॉटेड लाईनने जोडून घेऊयात आपण. मी याला W नाव देते. सो माझी हाईट काय झाली इथे? XW. प्रत्येक वेळेला हाईट हे डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे ती कुठं येते ह्याचा मॅटर करत नाही. हाईट हे डिस्टन्स कोणामधला आहे? हा व्हर्टेक्स आणि ही जी तुमची बेसची लाईन आहे, ह्या बेस आणि त्याच्या उरलेला हा व्हर्टेक्स ह्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे हाईट असते. सो त्या डिस्टन्स प्रत्येक वेळेला आतमध्ये येईल असं नाही. इथे ती एक काय म्हणतात, एक बाजूच आली त्रिकोणाची. इथे आतमध्ये ती रेष काढायला आली
या टाईपच्या ट्रायंगलमध्ये बाजूला आली. सो आपण हा व्यवस्थित अंदाज लावायचा आहे की आपली हाईट कोणती असणार आहे. लक्षात इतकंच ठेवायचं आहे की ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. वरचा व्हर्टेक्स आणि बेसच्या वरती जो व्हर्टेक्स उरतोय तिसरावाला तो व्हर्टेक्स आणि बेस यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे हाईट आहे. सो इथे हाईट आली आपली XW. ओके, सो हे आपल्याला बेसिक आधी माहिती पाहिजे. आता आपण जाऊयात आपल्या ह्या कन्सेप्टकडे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, सो पाहूयात आपण. आता माझ्याकडे इथे ट्रायंगल आहेत दोन. हा माझा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेला आहे मला AD. दुसरा माझा ट्रायंगल आहे PQR आणि हे मला परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेला आहे S. आता मला फाइंड काय करायचं आहे, टू ट्रायंगल्स तर मिळाले, त्यांच्या एरियाजचा रेशो काढायचा आहे. कोणाचा, याचा एरिया असेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि याचा असेल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ह्या दोन्हींचा काय काढायचा आहे मला, तर काढायचा आहे मला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, रेशो काढायचा आहे ना आपल्याला. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असणार आहे, 1/2 इंटू बेस म्हणजे BC इंटू हाईट AD अपॉन याचा काय असणार आहे एरिया 1/2 इंटू PQR मध्ये बेस काय असणार QR इंटू हाईट काय असणार आहे PS. सो 1/2 इंटू BC इंटू AD अपॉन 1/2 इंटू QR इंटू PS. ऑब्झर्व करा, हे 1/2 आणि हे 1/2 एकमेकांना कॅन्सल होतील. सो माझं उरेल काय BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. सो आपण असं म्हणू शकतो, hence रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to रेशो, हा इकडचा पण रेशोच आहे ना, रेशो आहे ही क्वांटिटी अपॉन ही क्वांटिटी, यांचा रेशोच आहे. सो रेशो ऑफ, पण कशाचा रेशो काय आहे, बेस इंटू हाईट. सो रेशो ऑफ प्रोडक्ट्स of their bases and corresponding heights. कॉरस्पॉन्डिंग म्हणजे जो बेस घेतलाय त्याच ट्रायंगलची हाईट घेतली आणि दुसरा बेस घेतला तर त्याच ट्रायंगलची हाईट घेतली and their bases and corresponding heights. या स्टेटमेंटचा अर्थ आपण समजून घेऊयात काय आहे ते. ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल PQR, काय आला त्यांचा रेशो, तर BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. BC काय आहे, फर्स्ट ट्रायंगल ABCचा बेस आहे आणि AD काय आहे, तर त्याच ट्रायंगलची हाईट आहे. QR काय आहे, नेक्स्ट ट्रायंगलचा बेस आहे आणि PS काय आहे, तर त्याच ट्रायंगलची हाईट आहे. सो हेन्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ, हा रेशो आहे ना, रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड कॉरस्पॉन्डिंग हाईट्स.
जो बेस घेतलाय त्याची हाईट, जो बेस घेतलाय त्याची हाईट. सो रेशो ऑफ प्रॉडक्ट, कारण मल्टिप्लिकेशन आहे, रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेसेस अँड देअर कॉरस्पॉन्डिंग हाईट्स. सो जर मी ह्याला नाव द्यायचा प्रयत्न केला की समजा पहिल्या ह्याला पहिलं जे आहे त्याला मी B1 हा माझा बेस म्हटलं, H1 हाईट म्हटलं, याची B2 बेस म्हटला, H2 हाईट म्हटली, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा काय येईल, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. बेस हाईट. ओके. सो आपल्याला हे तर कळालं की एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय येतं. आता आपण काय करूयात, याच्यावर काही कंडिशन्स टाकूयात. काय कंडिशन असणार विचार करा थोडासा. काय काय गोष्टी आल्यात आपल्याकडे, एरिया आहे, बेस आहे, हाईट आहे. सो मी फर्स्ट कंडिशन टाकणार, जर माझी बेस सेम असेल तर काय होईल, आणि सेकंड कंडिशन टाकणार मी हाईट काय असेल तर काय होईल. पहिल्यांदा आपण हाईटबद्दल बोलून घेऊयात. ओके. सो कंडिशन 1, कंडिशन 1, if the heights of both triangles are equal. जर दोन्हींच्या पण हाईट इक्वल असतील तर काय होईल, म्हणजेच कसे ट्रायंगल असतील, समजा ही एक हाईट आहे, हा एक ट्रायंगल आहे माझा, समजा हा काहीतरी XYZ आहे, हा PQR आहे, हे माझं T आहे, हे माझं W आहे, ही माझी हाईट आहे H. आता ह्याची आणि ह्याची हाईट सेम आहे, सो ह्याची हाईट जर H इतकी असेल तर याची पण हाईट किती असणार माझी, H इतकीच असणार. ह्याचा बेस समजा B1 आहे, याचा बेस B2 आहे. आपल्याला दिसते बेस वेगळे वेगळे आहेत, आपण कंडिशन फक्त हाईट इक्वल असेल इतकीच टाकली आहे, बेसबद्दल आपण काहीही बोललेलो नाही आहोत. सो पाहून बघूयात एरिया, रेशो ऑफ एरिया काय येतो. सो रेशो काढायचा आहे एरियाचा, एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इंटू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. काय असतो रेशो, आपण पाहिलं की रेशो असतो बेस इंटू हाईट यांचा प्रॉडक्ट. सो ह्याचा बेस काय आहे YZ इंटू ह्याची हाईट काय आहे H अपॉन ह्याचा बेस काय आहे QR इंटू याची हाईट काय आहे H. सो काय झालं पहा, H ला H कॅन्सल होणार, उरणार काय आपल्याकडे फक्त H ला H कॅन्सल होणार म्हणजे सो 1/1 आलं. सो YZ अपॉन QR. YZ काय होता, याचा बेस होता B1 आणि QR म्हणजे याचा बेस होता जो होता B2 हा. सो आपल्याला ह्याच्यावरून काय कंडिशन मिळते की जर हाईट इक्वल असेल तर रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. हाईट इक्वल असेल तर रेशो कोणाचा येतो, बेसचा येतो. सो याच्यावरून आपल्याला एक प्रॉपर्टी अशी मिळते, द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. कसे आहेत ते ट्रायंगल, इक्वल हाईट असणारे आहेत, विथ इक्वल हाईट्स इज द रेशो ऑफ their corresponding bases.
कॉरस्पॉन्डिंग म्हणजे जो ट्रायंगल आपण वरती घेतलाय त्याचाच ऑब्विसली वरती असणार आहे, जो खाली घेतला ट्रायंगल त्याचाच बेस ऑब्विसली खाली असणार आहे. सो त्याला म्हणायचं कॉरस्पॉन्डिंग. सो काय प्रॉपर्टी भेटली आपल्याला की द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, जर हाईट इक्वल असेल तर रेशो काय असतो, इज द रेशो ऑफ देअर बेसेस. सो रेशो काय असतो, बेसेसचा रेशो असतो जर हाईट इक्वल असेल तर. आता कंडिशन 2 काय असेल, बेस इक्वल असतील तर काय होईल. आता हाईट इक्वल घेतली होती. सो कंडिशन 2, if the bases of both triangles are equal. बेसेस इक्वल आहेत. सो मी असा वेगळ्या वेगळ्या पण डायग्राम काढू शकते, बेस इक्वल असणाऱ्या पण हाईट वेगळी असणाऱ्या, किंवा त्याच्याऐवजी मी जर बेस सेम आहे तर मी अशी पण डायग्राम काढू शकते. हा बेस आहे ए बी, मी काय करते इथं एक पॉइंट घेते. सो मला हा एक ट्रायंगल भेटला ए बी सी आणि मी इथं एक पॉइंट घेते. सो मला हा एक ट्रायंगल भेटला ए बी डी नाव देते मी ह्याला. बेस सेमच आहे ना, सी ए बीचा जो बेस आहे तोच बेस आहे डी ए बीचा. ही गोष्ट आपण आणखीन वेगळ्या प्रकारे पण पाहू शकतो. सो आधी आपल्याला काय करायला लागेल, सी ए बीची हाईट काय आहे ते काढून घ्यायला लागेल. हाईट म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो परपेंडिक्युलर टाकला मी इकडे, त्याला मी नाव देते ई. आता ए डी बीची पण काढून घ्यायला लागेल हाईट, पुन्हा परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा आहे एफ. सो पाहूयात आपण एरिया ऑफ ट्रायंगल. आता बेस सेम आहे तो असं समजा आहे बी, याची हाईट मी H1 घेते, याची हाईट मी H2 घेते. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी काय असणार आहे ते पाहिलं आपण की रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड कॉरस्पॉन्डिंग हाईट्स. बेस काय आहे बी म्हणजे ए बी आहे, आधी आपण ए बी लिहून घेऊ. बेस आहे ए बी, ए बी सीचा ए बी बेस आहे, हाईट काय आहे सीई. ए बी डीचा बेस काय आहे ए बी, हाईट काय आहे डी एफ. म्हणजेच काय, ए बी म्हणजे बी हा कॉमन बेस आहे, सी म्हणजे H1 बी इंटू H2. ए बी म्हणजे बी आहे. सो बी कॅन्सल, 1/1 1 आलं. सो उरलं काय H1 अपॉन H2. म्हणजे आपल्याला दुसरी प्रॉपर्टी काय म्हटली, जर बेस समान असतील तर रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल काय येतो, रेशो ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग हाईट्स. सो काय मिळाली आपल्याला प्रॉपर्टी, द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. आता आपण बेस इक्वल केले होते, इज विथ इक्वल बेसेस इज the ratio of their corresponding heights. सो बेसिकली पहा, आधी आपण काय पाहिलं की रेशो काय असतो कोणत्याही दोन एरियाच्या ट्रायंगल्सचा, तर बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट कॉरस्पॉन्डिंग. जेव्हा मी बेस समान करते तेव्हा त्यांचा रेशो काय असतो, बेस समान केले तर रेशो कशाचा येतो, हाईट्सचा येतो. जर मी हाईट समान केली तर रेशो कशाचा उरतो, बेसेसचा उरतो, कारण 1/1 येणार. हे इकडे बेस समान केला तर 1/1, हाईट समान केली तर 1/1. सो ह्या दोन आपल्या कंडिशन, त्याच्यावरून आपल्याला दोन मिळालेल्या या प्रॉपर्टीज.